पाहिलेलं आहे की माणसं कशी असतात, तर ज्याला सद्गुणी माणसाचं आचरण असतं त्या व्यक्तीची मैत्री कुणाशी होती, सद्गुणी माणसाशीच होती. म्हणजे दुर्गुणी माणसाची मैत्री होती का सद्गुणी आचरण करणाऱ्याची नाही. म्हणजे प्रत्येक जण काय पाहतंय तर आपल्या विचाराशी जुळणारे विचार, हे समविचारी लोकांचं म्हणजे मैत्री होते हे आपण नेहमी पाहत असतो. परंतु त्या ठिकाणी जो दुर्गुणी आहे, ज्याचं आचरण धर्माला अनुसरून आहे, तो नक्कीच अधर्माचं आचरण करतो आणि त्याचीही अधोगती होत असते. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधनिष्ठता ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. हे सुद्धा आपण पाठीमागे पाहिलेले आहे की कशा प्रकारे मनुष्य अधर्माचं आचरण करतो, असत्य बोलणे, आळशीपणा करणे, सतत कार्यरत न राहणे ही दुष्टपणे वागणारे किंवा अधर्मी आचरण करणाऱ्या व्यक्तीची लक्षणे होत. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संतती असूनही त्याचे पालन पोषण न करणे हे अधःपतनाचे चौथे कारण होय. म्हणजे आपण काय पाहतो की नेहमी आपण आपल्या ठिकाणी पण पाहतो समाजामध्ये आज पण हम दो हमारे दो, बस एवढाच विचार आपण आज घडीला करायला आहोत. परंतु खरं सांगते हा विषय थोडासा आपल्या विषयाला धरून आहे. खरंच आपण जे सर्वांनीच लहानपण हे केलेलं आहे, तर आपलं लहानपण किती सुखाचं होतं हे आपण अनुभवतो. ज्यावेळेस आपण खेळून येत असो त्यावेळेस आपल्याला भीती वाटत नव्हती. का वाटत नव्हती? कारण आपल्या घरामध्ये त्यावेळेस भरपूर माणसं असायची आपल्याला लक्ष ठेवणारी किंवा सांभाळणारी. आज एवढ्या सुविधा आहेत तरी आपल्याला सुरक्षित वाटतंय का? वाटत नाही. कारण काय तर दोनच डोळे कशा कशावर लक्ष ठेवतात. बरोबर आहे का? आपल्याला लहानपणी एवढं सांभाळावं लागायचं का? आज जेवढं आपल्या लेकरांना आपल्याला सांभाळावं लागतंय तरी पण आपण त्याची गॅरंटी किंवा शाश्वती देऊ शकत नाही. परंतु आपल्या लहानपणी कसे वाढलो हे सुद्धा आपल्याला कळालं का? कुठलाही धाक नव्हता कधीही. रात्री 12 वाजता जाऊन झोपायचं अर्थणार, 12 वाजेपर्यंत खेळायचं, कुणीही काही म्हणत नव्हतं त्यावेळेस. असं वातावरण त्यावेळेस आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. तर त्याचं कारण काय तर सर्व एकत्र कुटुंब पद्धती होती. आपण आईवडिलांना उलट बोलू शकत नव्हतो, आई वडील त्यांच्या आईवडिलांना उलट बोलू शकत नव्हते आपल्या लहानपणी. आज काय करावं लागायले आपल्याला? आपल्याच मुलांना आपल्याला घ्यावं लागायले. म्हणजे भीती राहिली का? नाही राहिली. हे सुद्धा अधःपतनाचं कारण आहे. किंवा अशा ठिकाणी सुद्धा माणसाची प्रगती होऊ शकत नाही. ब्रह्मन, श्रवण किंवा अन्य साधना असत्य भाषणाने थरकावणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. म्हणजे ज्ञानी व्यक्तीचा आपण म्हणजे रिस्पेक्ट न करणे, आदर न करणे, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर भावना नसते, उलट उत्तर देणं हे सुद्धा या ठिकाणी अधोगतीचं एक कारण असतं. म्हणजे मी नेहमी म्हणते की मी आतापर्यंत जे आहे माझ्या आयुष्यात जे आहे ते सगळ्यांच्या आशीर्वादानं आहे. बरोबर आहे? आपल्या मनामध्ये इतरांच्या विषयी जेव्हा जिव्हाळा निर्माण होतो त्यावेळेस त्यांच्या मनामधून आपल्यासाठी चांगले आशीर्वाद निघतात. कधी ना कधी ते अशा प्रकारे आपल्याला उपयोगात पडतात. परंतु आपण जर इतरांशी वाईट आचरण करत असू तर त्या ठिकाणी इतर सुद्धा काय करतात, त्यांच्या मनामध्ये आपली भावनाही करुणामय किंवा प्रेम वात्सल्यमय भावना राहते का? राहत नाही. आणि त्यावेळेस सुद्धा आपलं हे सुद्धा आपलं एक अधोगतीचं कारण आहे. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आपतेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपतनाचे सातवे कारण होय. म्हणजे अहंकार, ज्या व्यक्तीजवळ अहंकार आहे त्या व्यक्तीजवळ आपण जातो का? मोकळेपणाने बोलतो का? व्यवहार करतो का? करत नाही. हे सुद्धा एक अधःपतनाचं कारण आहे. व्यभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधःपाताचे आठवे कारण होय. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, कनिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधःपतनाचे 90 कारण होय. म्हणजे व्यभिचार करणे जवळ. असंयमी उदरी स्त्री अथवा पुरुष यांच्यामध्ये आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपतनाचे 11वे कारण होय. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सर्वभौमत्वाची इच्छा बाळगणे हे अधःपाताचे 12वे कारण होय. म्हणजे जास्त आशा अपेक्षा, त्याला आपण हाव म्हणू शकतो. म्हणजे
धनाची किंवा सत्तेची एखाद्याच्या मनामध्ये जर भाव असेल तर त्यासाठी मनुष्य काही पण करायला तयार होतो. म्हणजे चांगला मार्ग किंवा वाईट मार्ग हा म्हणजे त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की आपलं पाऊल कसं वाईट मार्गाकडे चाललेलं आहे, की आपण मिळवण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी काय गमवतो आपण हे त्याच्या लक्षात येत नाही. हे पुरुषोत्तमा देवा, ही सर्व अधपताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळवलास तरच तू वाढशील. म्हणजे ही जी सर्व काही कारणे सांगितलेली आहेत, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणे, गुरुजनांचा मान ठेवणे, मैत्री करणे, सदाचरणाने जी व्यक्ती आचरण करत आहे त्यांचा सहवास घेणे, त्यांच्याशी मैत्री वाढवणे किंवा असत्य न बोलणे, ही जी काही कारणं आहेत ती आपल्याला कशात सांगितलेली आहेत? अष्टशिलात सांगितलेली आहे. पंचशील, त्रिशरण या सगळ्यामध्ये आपल्याला पाहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेव्हा दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांच्या सानिध्याने त्यांना अभिवादन करून उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न विचारणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंताने ते सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. आपण या अगोदर धर्म म्हणजेच आपण धर्म म्हणतो आणि धर्म म्हणजे काय तर सत्मार्ग. सत्मार्गाने जाणारा जो आहे तो धर्माच्या वाटेने जाणार आहे आणि असा धर्माचं आचरण करणारा, धर्माच्या वाटेवर जाणारा कधीही असफल होऊ शकेल का? त्याची अधोगती होईल का? होणार नाही. तर तो प्रगतीच करणार आहे. तो स्वतःच्या जीवनात सुद्धा प्रगती करेल आणि त्याच्या जवळचे जातील त्याची सुद्धा प्रगतीच होऊ शकेल. अधोगतीच्या वाटसरूला माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते